तसे पाहुणे गुरु गेला विकाल पुकामळे सत्यगुरु राय कृपा मज केली परिणाही करली सेवा काही. आजचा दिवस म्हणजे जगद्गुरु तुकोबराच्या अनुग्रहाचा दिवस आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. आणि एवढा मोठा आणखी श्रेष्ठ संप्रदाय ज्याच्यामुळे झाला अस्थिर संप्रदाय नाही का. आमचे मामासाहेब म्हणाले दांडेकर महाराज ते म्हणायचे गीतेवरती 700 टीका आहे. किती 700 मोठी माणसं प्रिन्सिपल ते कितीतरी अभ्यास त्यांचा मोठा. पण ते म्हणाले ज्ञानेश्वरी ते ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीची सर कोणत्या त्याला येत असतील पण जनावरा तुकोबराची सर नाही विठावला. धन्य तो संप्रदाय असा जगत हे होणारा संप्रदाय विश्वधर्म होणारा संप्रदाय. किंवा या संप्रदायाचे जर कोणी असेल ज्ञानदेवी रचिला तुका झाला असेल असे जगद्गुरु तुकोबराय या भक्तामधून आपला अनुग्रहाचा दिवसाचा महिमा सांगतात. विठ्ठल सांगणारे कोण आहे? तुकोबराय. आणि काय सांगतात तो अनुभवाचा विषय. सांगणारे कोण आहे? भक्तीवर अवलंबून सांगणारे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय म्हणजे कोण? विठ्ठल. आमचे देवकर माऊली सांगत फक्त शिष्य देव आणि सेवा त्यांचीच आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय कोण याचा इतिहास आहे. ज्यावेळेला नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला निघाले तीर्थराला जात असताना मध्यंतरी देहूगावला त्यांच्या दर्शनाकरता महाराजांचे आणि 8वे पुरुष विश्वांबर बाबा ज्ञानोबराच्या नामदेव महाराजांच्या दर्शनाकरता आले. त्यावेळेला दर्शने प्रशस्ती त्यांच्या दर्शनमध्ये वाट वैकुंठी त्या नामदेव महाराजांचं सगळं पाहिल्यानंतर विश्वांबर बाबा त्यांची मूर्ती पाहून त्यांना भाव आवरला नाही. मग शेवटी म्हणाले नमस्कार करून म्हणले नामदेव महाराज म्हणले बाबा काय म्हणा माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तुमची? म्हणाय बा तुमच्यासारखा मुलगा आमच्या वंशामध्ये इच्छा. नामदेव महाराज म्हणायला लागले तुमचा वंश इतका पवित्र आहे शुद्ध आहे पुढचा जो अवतार आहे म्हणला तुमच्या वंशातच घेणार आहोत. विठ्ठल तुका अवतार जगाला हे रत्न आणि प्राप्त झालं कसं असा विचार म्हणजे रत्न कमी पडेल अलीकडे नाही का. जर आणखी काहीतरी जगात देशाकरता जर उपयोग झाला असेल भारत रत्न पाहिजे
अनेक दिवस म्हटलं हे रत्न कसं प्राप्त झालं त्याचाही विचार आहे. तेव्हा त्यांच्या घराण्यामध्ये पंढरपूरची वारी चालू आहे. त्यांचं जे घराणं आहे तसं तेव्हा ते असं ठरलं वंश परंपरा दास असं सांग. माझ्या परिलाची विरासिका देवा तुझी चरण सेवा उपास पारणे राखीला दारवंटा केला भोग भटा माझ्या वडिलाची मिरासिका देव तुझी चरण सेवा अशी त्यांची परंपरा असल्यामुळे भक्ती काय पाहिजे सगळं जीवन भक्ती पाहिजे. बरोबर महाराजांची वडील परंपरा आलेली वारी बरोबा महाराज वारीला जातात. महाराजांच्या आईने कनकाईबाईने आग्रह घेतला. म्हणले महाराज कुठे निघालात? म्हणलं वारीला. म्हणलं मी पण येते की. म्हणलं या बांगडे नको बोला लागले. आईसाहेबाचा आग्रह चालला काही करा पण मला न्याच, काही करा पण न्या. आणि गृहस्थाश्रमी माणसाचं एक कर्तव्य आहे. आपण तेवढ्या तीर्थयात्रा करायच्या आणि बाकी जरा कोण यात्रे करून लक्षात ठेवा एकटं जाऊन उभं एका अटी करते. मला कोणती अटायची दर्शन झाल्यानंतर देवाला काही मागायचं बघा म्हणायला लागलं. मला मान्य आहे की आले का पंढरपूरला महाराज बोलवा दर्शना केले, देवाचं दर्शन केलं, कामाला आले बसले. आईसाहेब दर्शनाला गेला पण वेळ लागला. मग महाराजांच्या वडिलांनी विचारलं इतका वेळ लागण्याचं कारण काय? काहीतरी घटना घडली असली काही. म्हणायला लागले मी दर्शना करता गेले आणि परमात्मा म्हणायला लागले. म्हणलं आईसाहेब तुमची कुस खाली दिसते. मग म्हणायला लागले मी काय मुखी आहे का? म्हणलं करा नाही माझी कुस काय खाली आहे. म्हणलं जाऊ तुमच्या मनाप्रमाणे बोलवा. महाराजांनी सांगितलं म्हणले पहा जा परत देवाकडे आणि देवाला सांगा असा पत्र द्यावा तो जगाचा काय करेल. ते तुकोबाराने तारिले संस्कृतातील भेट वेदानीला मराठीत जना विठ्ठल सगळा वेद जगद्गुरु
तुकोबाराने तुमच्या आनंद बोललेला अर्थ तुकाची सदर विठोब माझी शरणाचा गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी एवढं मोठं कार्य अघटित कार्य आमच्या ज्ञानावराने वेद आणि गीतेवरती टीका देऊन ज्ञानेश्वरीमध्ये सगळा वेद काही रत्नासारखी आणखी भारताला जे काही धन संतांच्याकडून मिळालं असेल सूर्याने प्रकाश दिला ढगाने पाणी दिलं आपल्याला आणि संतांनी तुम्हाला उद्धाराकरता ही ज्ञान संपत्ती दिली विठ्ठल रत्नाची उपमा दिलेली सुद्धा कमी पडेल ज्ञानोबराला कोणती उपमा दे तुकोबराला कोणती उपमा दे कोणती उपमा दे बाबा सूर्याच्या प्रकाशाला कोणती उपमा द्यायची समुद्रामध्ये असलेल्या समुद्राला कोणती उपमा द्यायची धाडकर धरणाची का अनुपम आहे धरण उपमा देता येत नाही द्यायचीच झाली तर तुम्ही संत कृपा असे जे तुकोबर आहे तेव्हा त्यांच्या ठिकाणी असलेला हा जो अनुभव आहे तो अनुभव किती मोलाचा आहे तेव्हा साधकीय भूमिका तुकोबर आहे आपल्या ठिकाणी असलेला साधना करता 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 जो अनुभव आला तो स्वप्नामध्ये त्यांना जो काही अनुभव आला तो अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणात गुरु
दृष्टीने लौकिक दृष्टीने विचार केला त्यांचा विद्यावंश श्रेष्ठ आहे आणि महावंश सुद्धा श्रेष्ठ आहे. त्यांचं करणं काय पाहिजे त्याला तुलना देऊ शकता येत नाही. तेव्हा चरित्रकार लोक त्याचा काही गैरसमज करतात. एकाने म्हटले तुकोबाराचे भाऊ येडसर होते, ते पुस्तक फाडावं लागलं. देव करावं मला मित्र का विठाला कळावं लागलं, परंपरेतून यावं लागलं. असा जो फायद्याचा अर्थ झोप महाराजांनी त्याला काय गाता आणि त्याच्यात अधिकारी पुरुष असावं लागला. त्याच्या मुखातून आलेली वाणी ही श्रेष्ठ असते. पहिला गाथेचा अर्थ जातो किती तुकोबारांच्या विषयी आणि तुकोबारांच्या कार्याविषयी गाथाविषयी झोप महाराजांच्या अंतःकरणामध्ये तुकोबार आहे हृदयात बसलेले होते. विठ्ठल पहिला अर्थ झोप महाराजांनी किती त्यांच्याविषयी आवड. आणि सहज खंदारकर महाराज असायचे, त्यांनी सुद्धा आणखी गाथा भाष्य पण लिहिलेलं आहे. मग महाराजाची आम्ही चर्चा करायची, मग ते करायचे म्हणजे बघ काही अभंगाचे अर्थ लिहिता वेळी आम्हाला अडचणी पडायच्या. अभंगाचा अर्थ आहे तरी कसा. मग झोप महाराजांच्या गाथेचा अर्थ पाहिल्यानंतर आम्हाला कळत असे की या अभंगामध्ये असा अर्थ. एरवी झोप महाराजांनी जर अर्थ लिहिला नसला तर आम्हाला असा अर्थ कळाला नसता. महामणी उत्तम बरा प्रज्ञा असं आहे. स्वाभाविक असे महाराजांच्या अंतःकरणामध्ये जो महाराजांच्या गाथ्याविषयी किती प्रेम. कधी कधी ते वारीला तुकोबाराच्या वारीत जात असत आणि आनंद वाटायचा. तात्पर्य हे सर्व कशा करतात जो आनंद विद्यावंश आणि मांसवंश लोक गैरसमज कशा केले त्या आणि आई साहेबाच्या विषयी जिजाबाईच्या विषयी गैरसमज म्हटलं असेल महाराजांनी ठल ठल बरे झाले तेव्हा भाई आता ग्रस्ताश्रम आहे. प्रेमांना त्यांचं काय तो का खरा मानत असेल का आहे का. एखादा मुलगा आपल्याला मुलाला म्हणतो माझा भाव आहे भाव प्रेमातली भाषा आहे. त्याच्यामुळे आणि भक्ताचा अर्थ होता नवे नवे असतील पतिव्रता. पण जिजाबाई सुद्धा महान होती. प्रतिव्रतेचे लक्षण जिजाबाईच्या ठिकाणी का तुकोबाराला जेवायला घातल्याशिवाय जेवत नसे. विठ्ठल ज्या महाराजांना 2 दिवस लागले जेवण्याकरता आई साहेब 2 दिवस दुपार केले. आता आपला सगळा इतिहास सांगून नाही. महाराज भंडणा करता जायचे. कुठे भंडारा, कुठे कामचंद्र, कुठे कोराडा, कुठे डोहावरदे. आणि महाराजांना तर भाकरी काय करायची तो असं म्हणजे सगळा संसार तुकोबाराचा कोणी चालवला. जिजाबाई भाकरी देऊन द्यायची. बरं उन्हाळ्याचे दिवस वरून ऊन टाकतो भाकरी गरिबी इतकी पायामध्ये घालण्याकरता पायगण नाही. अशा भंडाऱ्यावर महाराज त्या दिवशी होते. आणि जिजाबाई साहेब भाकरी घेऊन लागायला पायथ्याच्या शेजारी आले. चांगलं वेगळं चढणं घरामध्ये पोटामध्ये अन्न नाही आणि त्या गुन्हाच्या मधून परत चढायचं. चढता चढता काट्यावर ते काय पडलं पाय पडला. तो काटावर पार गेला. येड्या बाबडीचा काटा निघाला तरी माणसाला
ताप आणल्याशिवाय कोसळले, भाकरी बाजूला पडली आणि मूर्छित पडल्या. माझा आहे, माझा काय ठरलं कीर्तन करायला कवीत कवी ज्ञानेश्वरीचा ओव्या तरी म्हटल्या पाहिजे. भगवद्गीतेचा श्लोक तरी अनन्या चिंतयन्तो मां हे जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तेव्हा परमात्मा एका बुराट्याच्या बाळ होते. आईसाहेब मूर्छित पडलेले असतात. आईसाहेबांना पाय आपल्या मांडीवर देतात आणि मग तो काटा काढायचा आहे. आता काटा काढायचा म्हटल्यानंतर तो दिसेपर्यंत पाणी कुठं टाकायचं, थुंका घ्यायचा, एका वेळेला दिसतो का पुन्हा थुंका लावायचा, पुन्हा माझा थुंक्याला काय लागलं असेल, माती लागली आईसाहेबांच्या. परमात्मा म्हणतात आईसाहेब तुम्ही काय काळजी करू नका, माती खाण्याचं ट्रेनिंग मी गोकुळात घेतले. आमच्या आईचा बाराही पण खाल्ला किंबहुना म्हणे बा गोपिकांच्या मातीच्या पेक्षाही सुद्धा, आमच्या आईच्या मातीच्या पेक्षा सुद्धा तुमच्या पायाच्या मातीची सळ तिला येत नाही. ठरलं जिजाबाई सावध होता. म्हणलं बाळ काय तुझा हात आहे, त्याचा हात लागता बरोबर अमृताचा स्पर्श, केव्हा काटा निघून गेला याचा पत्ता लागला नाही. म्हणलं तर कोण आहेस, कुठे काय करतो, तिच्या लागले. म्हणलं काय करत असतो, म्हणलं काही करत असतो. कोण आहे म्हणलं मी कोणाचा मुलगा. ते म्हणलं तुम्ही इथं कशा करता आला. म्हणलं आमचे घर मालक या ठिकाणी आमची भरणा करता येतात, देवान गरजेचं येतात, भाकरी आणून दिली तर खातात, दिली 2-2 दिवस जेवायला येत नाही. विठाल देवान आणून दिली भाकरी तर खातात, ते खात नाही. सतत भजन चाललेलं असतात. देवा आहे साहेब म्हणतात. म्हणलं बा आमच्या आणखी यजमान आमचं घराणं असं आहे, पांडुरंगाशिवाय दुसरं काही जाणत नाही, एका विठ्ठलाशिवाय. म्हणलं बाळा तुझं नाव काय आहे. म्हणलं माझं नाव विठ्ठलच आहे की. विठ्ठल तुझ्या आई वडिलांना दुसरं नाव ठेवता आलं जास्त नावाने तर म्हणलं आमच्या सगळं घराला एवढं काय इतिहास आहे, काय अनुभव आहे एकेकाचा आणि अधिकार. त्याची लहान मोदक नाही कानोबा देवाची म्हणलं देव देव तुझ्या करीन चिंतले. माझ्या भावाला घेऊन गेला म्हटलं आणून दे म्हणलं माझ्या भावाला. ठरलं घेऊन म्हटलं काय करतो तो बाई घेऊन गेला बाबांनी वाचलं. म्हणलं काय करायचं माझ्या भावासमोर तुला विचारायचं, काय विचारायचं, काय एक अधिकार मुलीचा अधिकार तर काही विचारत नका बा. आम्ही गडचा पकडला आणि आल्यानंतर साई का कटोरा मोठ्या मोठ्यांच्याकडे गेला, तो कटोरा भरू शकला नाही. आणि तो गोराच्या डांगडाळाला पकडला, साई का कटोरा महाराज बंधारा डोंगरावर आई साहेब धडत नाही. गांगरती बाईने विचार केला, म्हटलं पीठ मागितलं देणार नाही. आम्ही अतिथीला पोकट जाऊ द्यायचं नाही.
मग आईचा डोळ्याचं कोण असं झटकन सगळं तिथं चाललं. आणि ते भागीरथबाई यायला लागली. अनगडशापतीराने थोडा पुढे गेलो. असं त्या मुलीला पाहिल्यावर त्यांना भाव ना मला काय मुलगी दोनात पुढे गेलं. पुढे काय पीठ थोडंफार चिकटलेलं होतं म्हणून त्या कटोऱ्यामध्ये ते हात घालतो. ते पीठ इतकं भरलं की तो कटोरा तर भरला पण तो इतका भरत गेला. शेवटी अनगडशाच्या पिठामध्ये गाडला. मला ते खूप आवडलं. मुलीचा जर एवढा अधिकार आहे तर तो कोणाचा काय असला पाहिजे. विठाला अजून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अशी घराणी ज्याच्यामध्ये आपल्याला असे बघायला मिळत असे. तात्पर्य असा जो महाराजांना स्वप्नात आलेला जो अनुभव आहे, सत्यगुरु आहे कृपा म्हणजे केली परी नाही घडली सेवा होई. तेव्हा अनुभव कुठे आला त्याच्यामध्ये थोडे वाद विवाद आहे. काही लोक म्हणत असतात हा महाराजांना जो अनुभव आला तर भंडाऱ्या डोंगरावर, काही म्हणतात देवाला आला आणि काही म्हणतात जुन्नरच्या भागाला त्यांच्या गुरुजी समाधी आहे तिथे आला. विठ्ठल भंडारा डोंगरावर जर आपण गेलो तिथे इंद्रायणी आहे. महाराजांचा नियम असायचा इंद्रायणीचं स्नान करा. घराच्या दृष्टीने आपण विचार केला तर महाराजांचं घर इंद्रायणीच्या कडेला. इकडे जर विचार केला तर मीना नदी आहे. मग कोणता बदला आम्ही म्हणतो वादो नाव बदले. स्वप्न पडलं एवढं मात्र जास्त भानगडे पडले. तेव्हा तुम्हाला जे पसंत पडेल ते घ्या. तेव्हा कसं आहे महाराज स्नान करून येत असले पाहिजे. आणि महाराजांची अवस्था ज्ञानेश्वरांना दिसत अशी कर्मसाम्य दशा वय देत रेषा. कर्मसाम्य दशा म्हणजे काय? आपण जे काही क्रिया शरीराच्या द्वारा होते त्याचं कर्म लागत नाही. प्रारब्ध बघून आणि अशा या अवस्थेमध्ये उत्तम अधिकारी आहे असं समजून आपलं ज्ञान ठेवण्याकरता गुरुजी पाहत असतात. असं आहे का? गाडा आंबा पाडाला शिवाय आल्याशिवाय पोपट शिवत नसतं. हिरव्या आंब्याला पोपट शिवत असतं. मग कोणत्या आंब्याला? जो पाडाला. अशी ज्यांची कर्मसाम्य दशा आहे आपलं ज्ञान ज्याला देण्याकरता भगवान श्रीकृष्ण पुन्हालाही ज्ञान सांगतात. जरा योग्य अधिकारी राजा परीक्षितीला सुखदेवजी महाराज सांगतात. त्याप्रमाणे हा जो अनुभव आहे पूर्णत्वाने येण्याकरता योग्य कोण आहे मग तो गोपाराय निवडले. मग त्यांचे गुरु झाले. आणि असणारा असा जो आणखी ज्या बोधामध्ये आणखी सर्व विश्व समावलं जात असतात असल्या प्रकारचा बोध कोणत्या निमित्ताने दिला आहे. सापडविले वाटे जाता लागला असणारा बोध मस्करी जो झाला त्याला हस्तगत होता आणि हात ठेवला. त्याचा पर्याय हे हृदयचे ते हृदय घातले. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ साधा वया पुरुषार्थ. असा आणखी त्याने सापडविले वाटे दादा सापडविले वाटे
त्यांना महाराजांचा स्वभाव श्रेष्ठ पुरुष दिसल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा. म्हणून नमस्कार करण्याकरता महाराज उभे झाले. उभे होता बरोबर हाताचे पायाचे हात येता बरोबर आणि त्यांच्या गुरुजींनी बाबाजी महाराजांनी महाराजांच्या डोक्यावर काठीला मस्तकी तुळजाना ठेवीला पूर्ण ब्रह्म झाला. याला हस्तकृपा म्हणतात, आलिंगन कृपा, नेत्र कृपा असे कृपेमध्ये महान सामर्थ्य आहे. भावार्थ रामायण सांगतो काला पण ऐकून हे हृदयचे ते हृदय जात नाही. अशा रीतीने त्यांना विचारलं म्हटलं गाव एवढा आणखी तुम्हाला हे वैभव प्राप्त झालं, काही मागितलं का तुम्हाला? माझ्या भोजना मागती लक्षणी करतो चित्त बघितलं. आणखी काही तुम्ही मला खूप सांगितले का? ती पुढचे आणखी बघा. बाबाजी आपले नाही केश राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेले पूर्ण ज्या संप्रदायामधून आम्हाला हे ज्ञान मिळालं त्या संप्रदायामधून त्याच्यातले जे महात्मे म्हणले राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खूप म्हणजे तुम्हाला मंत्र दिला ते कोण होते? बाबाजी आपुले सांगितले बाबाजी आपुले सांगितले Baba,
पंचदशी फागुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे आमचा अंगीकार केला. ज्याप्रमाणे नदी समुद्रामध्ये मिळाली म्हणजे समुद्र तिचा अंगीकार करतो त्याप्रमाणे आमच्या गुरुजीने आमचा काय केला अंगीकार केला. सापडी विलय वाटे लागता गंगा मस्तकी जोडताना ठेवला तर विठोबा नवनाथ महाराज सत्यगुरुराये कृपा माझा केली सत्यगुरुराये कृपा माझा केली सत्यगुरुराये कृपा माझा केली सत्यगुरुराये कृपा माझा केली कृपा